नमस्कार. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन गोष्टींबद्दल सगळ्यात जास्तीत जास्त अंधश्रद्धा, भीती, गैरसमज हे आपल्याकडे प्रचलित आहेत. या काळात काय-काय गोष्टी करू नयेत, काय गोष्टी कराव्यात, या काळात कायमच काहीतरी गंडांतर येत असतं, काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात. असा सगळा या प्रकारची सगळी माहिती सतत पसरवली जाते. प्रिंट मीडियामधून, YouTubeवरनं, पेपरमधून, फार अगदी आर्टिकल्समधून, ट्विटरवरनं, सगळ्या सोशल मीडियावरनं या प्रकारची माहिती येत राहील. आज या व्हिडिओमध्ये नक्की सूर्यग्रहण म्हणजे काय? त्याच्याकडे कसं बघायला हवं? आणि तुमच्या राशीप्रमाणे, चंद्र राशीप्रमाणे तुम्ही काय-काय करायला हवं? त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. सूर्यग्रहण ही खरं म्हणजे एक अगदी नैसर्गिक अशी खगोलीय घटना आहे. जिथे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आले, की चंद्राची सावली सूर्यावर पडून त्या पर्टिक्युलर प्रदेशातल्या लोकांना सूर्यग्रहण दिसतं. यावेळेचं सूर्यग्रहण हे भारतातून कुठूनच दिसणार नाहीये. त्यामुळे सूर्यग्रहणाबद्दलचे ते नियम आहेत ते पाळू नयेत वगैरे असं पंचांग वगैरे सांगतंय. पण आपल्या काही झालं तरी पण कुठेतरी हे तिन्ही ग्रह एका लाईनीत येत असतात आणि त्यामुळे आपल्या राशींवर काही ना काहीतरी परिणाम नक्की होऊ शकतो किंवा आपण काही ना काहीतरी गोष्टींचा विचार प्रामुख्याने करायला हवा. पण याच्यातली भीती बाजूला ठेवूया आणि थोडंसं विवेकी पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करूया. जे होणार आहे 12 ऑगस्टला ते सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहण, सूर्य हा बेसिकली आत्मा म्हणून बघितला जातो. तुमचा आत्मविश्वास, तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे सगळं सूर्यावरनं ठरतं. त्यामुळे या गोष्टींना थोडंसं मॉडिफाय करणारा हा थोडासा काळ असतो. पण मॉडिफाय करणारा असं म्हटलं याचा अर्थ असा नाही, की कायमच तो डिस्टर्ब करणारा किंवा कमी करणारा. काही वेळा अति आत्मविश्वासामध्ये काही गोष्टी आपण करू शकतो आणि त्यामुळेही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे सूर्यग्रहणाकडे कायमच तुमचा आत्मविश्वास हा कायम कमी करणारं किंवा खच्ची करणारं अशी घटना म्हणून न बघता ओव्हरऑल तुमच्या चंद्र राशीपासून कुठल्या कितव्या राशीमध्ये किंवा कितव्या घरामध्ये कितव्या भावामध्ये हे ग्रहण घडणार आहे त्याप्रमाणे याच्याकडे बघितलं तर जास्तीत चांगलं. यावेळेला हे कर्क राशीत घडतंय आश्लेषा नक्षत्रामध्ये आणि कर्क ही चंद्राची स्वरास आहे. हे चंद्राचं घर आहे. त्याच्यामुळे मानसिक आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होईल असं दिसून येतं. तुमची जर मेष रास असेल तर तुम्ही काय करायला हवं या काळामध्ये तर घरातलं वातावरण शक्यतो शांत ठेवलेलं बरं कारण तुमच्या राशीपासून तुमच्या चंद्रापासून तुमच्या मूळ कुंडलीमध्ये जो चंद्र आहे त्याच्यापासून चौथ्या घरामध्ये अ, ही घटना घडणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण शांत ठेवा. एस्पेशली मानसिक स्वास्थ्य हे सुखस्थान आहे. तुमच्या सुखस्थानामध्ये ग्रहण घडणार आहे. सो मानसिक स्वास्थ्य, आईचे आरोग्य किंवा हे स्थान मालमत्ता, प्रॉपर्टी, वाहने याच्याशी संबंधित आहे. सो त्याबद्दलचे मोठे निर्णय किंवा त्यांची काळजी एक वाहनांचा व्यवस्थित तुम्ही पावसाळा आहे, त्याच्या नीट चालवायला हवं किंवा वाहनाची नीट निगा राखली आहे ना या काळामध्ये हे बघा. कारण त्याच्यामुळे काही अडचणी येऊन प्रॉब्लेम येऊ शकतात. पुष्पौषधी कुठल्या या काळामध्ये तुमच्यासाठी उपयोगाच्या आहेत? तर चेरी प्लम आणि इम्पेशन्स. मनस्वास्थ्य आणि एकूणच स्वतःवर कंट्रोल, मनावर कंट्रोल हे ठेवण्यासाठी या 2 पुष्पौषधी खूप महत्वाच्या आहेत. वृषभ रास वृषभ राशीच्या तिसऱ्या स्थानामध्ये हे सगळं घडणार आहे. त्यामुळे संवाद, कम्युनिकेशन आणि लहान भावंड यांच्याकडे लक्ष थोडंसं द्यायला हवं या काळामध्ये. लक्ष द्यायचं म्हणजे काय तर संवाद साधताना शक्यतो नम्रता असावी आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपले विचार स्पष्टपणे मांडावेत. कम्युनिकेशन हे जेवढं स्पष्ट राहील, जेवढं तेवढं या गोष्टी या काळामध्ये चांगलं. अदरवाईज एखाद्या गोष्टीमध्ये मिसकम्युनिकेशन होण्याची शक्यता जास्ती असते आणि त्याच्यामुळे मतभेद किंवा त्याच्यामुळे काही गैरसमज तुमच्याबद्दलचे होऊ शकतात. भाऊ-बहीण किंवा सहकारी यांच्याशी या काळामध्ये शक्यतो
चांगलं बोलावं, फार वाद वगैरे काही करू नयेत. आणि हे घर किंवा हा भाव, तिसरं घर, हे डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्र यांचं पण आहे. त्याच्यामुळे या काळामध्ये शक्यतो अ, जे काही महत्त्वाचे ईमेल्स किंवा कागदपत्र असतील, तर ती घाईघाईने त्याच्यावर सह्या करणं किंवा पटकन न वाचता, वरवर वाचता त्या गोष्टी पुढे ढकलणं, या शक्यतो करू नयेत. तसं बघायला गेलं तर या गोष्टी कधीच करू नयेत. पण या काळामध्ये विशेष खबरदारी घ्यावी. यासाठी चेरी प्लम कंट्रोलसाठी चेस्टनट बर्ड कारण आपल्याकडनं काही सिली मिस्टेक्स होऊ नयेत आणि वॉलनट कारण अ, आजूबाजूच्या घटनांचा आपल्यावर फार काही परिणाम होऊ नये यासाठी वॉलनट अ, ह्या 3 फ्लॉवर रेमेडीज घेतलेल्या सगळ्यात चांगल्या. मिथुन रास मिथुन राशीच्या धनस्थानामध्ये किंवा दुसऱ्या स्थानामध्ये मिथुन राशीपासून होणार आहे हे ग्रहण. त्याच्यामुळे आर्थिक बजेट जे आहे तुमचे आर्थिक व्यवहार, तुमच्या घराचं बजेट ह्याच्याकडे लक्ष द्या. कुटुंबातलं स्थैर्य कुटुंब स्थानामध्ये घडतंय त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्याशी बोलताना, कम्युनिकेशन करताना जरा नीट ठेवा. तुमचा आहार, पोषण याच्याकडे पण थोडंसं लक्ष देणं चांगलं कारण दुसरं स्थान त्याचं आहे. आणि मोठी एखादी गुंतवणूक कारण हे धनस्थान आहे. गुंतवणूक किंवा या गोष्टी असतील, कोणाला उधारी द्यायची आहे वगैरे, तर अशा प्रचंड एकदम मानसिक भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी उधारी देणं किंवा मोठी गुंतवणूक करणं भावनेच्या आधारे हे असं काही करू नका. खूप स्वप्न मोठी एकदम दिसतील आणि त्याच्यामुळे एकदम असा आत्मविश्वास जास्ती वाटेल, भावनिक एकदम व्हायला होईल आणि असं पण मोठी गुंतवणूक करताय. पण ती नंतर असं वाटेल, की ही थोडीशी कमर्शियल झाली. सो क्लेमॅटिस, वॉलनट आणि हॉली या 3 रेमेडीज जसजशा लागतील, गरज पडेल, तसं-तसं यांचा विचार करायला हरकत नाही. कर्क रास. कर्क राशीमध्येच ग्रहण घडणार आहे. सो तुमच्याच राशीमध्ये ते घडणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल विश्रांती, ध्यान आणि आरोग्य, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा मनःशांती याच्याकडे जास्ती लक्ष द्यायला हवं. मानसिक अस्वस्थता किंवा आत्मसंशय असा अचानक होऊ शकतो या काळामध्ये. स्वतःबद्दल कारण तुमच्याच घरामध्ये ग्रहण होणार आहे. त्याच्यामुळे स्वतःबद्दलचा थोडासा आत्मविश्वास डळमळीत होणं किंवा स्वतःबद्दल शंका येणं, स्वतःच्या कपॅसिटीज बद्दलची शंका येणं, अशा काही गोष्टी होऊ शकतात. सो तसं काही व्हायला लागलं तर काही म्हणजे जस्ट टेक इट स्लो. अशा गोष्टी कदाचित होऊ शकतात. अर्थात तुमचे बाकीचे ग्रहही त्याच्यासाठी फार महत्वाचे आहेत. तुमच्या मूळ कुंडलीमधले ग्रह या सर्व गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे असं होत नाही की प्रत्येक कर्क राशीच्या माणसाला ह्याच गोष्टी होणार आहेत किंवा प्रत्येक मिथुन राशीच्या, प्रत्येक सिंह राशीच्या. हे जनरलाइज्ड प्रिडिक्शन्स असतात. सो ती तुमच्या मूळ कुंडलीमध्ये जे काही ग्रह आहेत त्याच्याप्रमाणे या गोष्टी घडत असतात. पण पाईन, जेन्शियन, गॉर्स, लार्च ही थोडक्यात सगळी म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास किंवा ह्याला लागणारी कॉन्फिडन्स आणि या सगळ्याला लागणारी किंवा एखादी काहीतरी अडथळे आले, तर त्याच्यातून स्वतःला सावरणारी अशी औषधं जी आहेत, ती या काळामध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतात. सिंह राशीच्या व्ययस्थानामध्ये किंवा 12व्या स्थानामध्ये सूर्यग्रहण घडणार आहे. त्याच्यामुळे पुरेशी झोप, ध्यानधारणा, एकांतवास या गोष्टीवर जास्ती लक्ष द्यायला हवं. आध्यात्मिक जर तुमची काही नामस्मरण किंवा या गोष्टी तुम्ही करत असाल, तुम्हाला आवड असेल, तर त्या गोष्टी या काळात केलेल्या जास्ती बऱ्या. शांत राहणं, एकाकी राहणं तुम्हाला कदाचित या काळामध्ये आवडेल किंवा असं वाटेल, की खूप नको सगळ्यांना भेटायला, एक जरा विश्रांती घेऊया, रजा घेऊन शांतपणे घरी बसूया. एक स्वतःबरोबर, फॅमिलीबरोबर आपला काही वेळ घालवूया. असं वाटलं तर जरूर तसं करा. हे व्ययस्थान आहे त्याच्यामुळे खर्चाचं स्थान आहे. सो काही वेळा असं अचानक मी म्हटलं तसं, की चंद्राची रास आहे. त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या एकदम भावनिक होऊन समजा काही खर्च वगैरे अचानक करावेसे वाटले किंवा अचानक प्रवास आणि अमुक-तमुक. सो अनावश्यक गोष्टींवरचे खर्च, प्रवास वगैरे या शक्यतो गोष्टी या काळात टाळलेल्या बऱ्या. अगदीच गरज असेल तर ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी करायला हरकत नाहीत. खर्च असो किंवा प्रवास. सो चेरी प्लम, ओक आणि वाईल्ड ओक. ओक कारण विश्रांती. ओक या व्यक्तीला तो विश्रांती न घेता काम करत राहतो आणि सिंह राशीचा तो स्वभावच आहे, की राजाप्रमाणे ते सगळं जबाबदारी घेऊन पार पडत असतात. या काळामध्ये थोडंसं तुम्हाला अ, खूप ओव्हरवेल्मिंग गोष्टी होऊ शकतात. सो थोडीशी विश्रांती घेतलेली बरी. थोडं शांत राहणं, जरा गाडी फर्स्ट गिअरला किंवा न्यूट्रलला आणून थोडीशी पार्क करून शांत ठेवणं जास्ती चांगलं सिंह राशीला. या काळामध्ये समजा तसा तसा भावना किंवा तसे विचार मनात येत असतील तर. गोष्टी सुरळीत चाललेल्या असतील तर काही हरकत नाही. तुमचे बाकीचे मूळचे ग्रह जे आहेत ते बरे आहेत आणि ते तुम्हाला मदत करतायत.
पण समजा असं वाटायला लागलं, की आपण खूप तणतण होतीये, खूप आपल्याला खूप गोष्टी होत आहेत. सो जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्या करून बाकी सगळ्या गोष्टींना काही काळापुरत्या पॉज करणं हे अ, हे चांगलं. कन्या राशीच्या 11व्या स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. चंद्रापासून 11व्या स्थानामध्ये. सो भविष्यातील ध्येय किंवा जे जवळचे मित्र असतील, चांगले मित्र असतील, त्यांच्या संपर्कात शक्यतो राहा. त्या ध्येयांबद्दल थोडासा विचार करा. तुम्ही काही नोकरी-धंदा किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही विचार करत असाल, लाँग टर्मच्या गोष्टी, तर त्याच्याबद्दल थोडासा विचार या काळात केलेला बरा. मित्रपरिवार, जवळचा सोशल नेटवर्किंग, सोशल ओव्हरऑल तुमचं सोशल जो काही सर्कल आहे, अ, त्याच्यावर या काळामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये काही गोष्टी निर्माण होऊ शकतात. तसं व्हायला लागल्या तर मात्र थोडासा पॉज घ्या. मुद्दाम त्याच्याकडे भीतीने बघणं गरजेचं नाही. पण समजा असं लक्षात आलं, की या या लोकांबरोबर थोडंसं कुठेतरी क्लॅशेस होण्याची शक्यता आहे. मतभेद होत आहेत. काहीतरी एखादा काहीतरी ग्रुपवर WhatsApp ग्रुपवर बोलताना जे जवळच्या मित्रांचा ग्रुप असतो तिथे कुठेतरी आपली मतं तिथे जुळत नाहीयेत आणि तिथे थोडंसं ठिणग्या उडायची शक्यता आहे. अशा वेळी थांबा जरा 2-4 दिवसानंतर बोला. आपल्याकडे खूप वेळ असतो बोलायला. आपण 4 दिवसानंतर, आठवड्याभरानंतर सुद्धा बोलू शकतो त्या गोष्टीबद्दल. पण अगदी त्याच दिवशी लगेच सगळ्या जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी हाणून पाडण्याचं काही एक घाव 2 तुकडे करण्याची काही गरज नाही. जरा शांततेत घ्या. तूळ रास यांच्या 10व्या स्थानामध्ये किंवा कामाच्या व्यवसाय ठिकाणी ते त्या हे ग्रहण घडणार आहे. चंद्रापासून 10व्या स्थानामध्ये. सो कामाच्या ठिकाणी तुमचं काम शांतपणे करत राहा. फार वरिष्ठांशी वगैरे सगळ्यांशी चांगलं बोला. उगीचच मतभेद फार गरज नसतील तर फार मांडू नका. एखाद्या ऑफिस मीटिंग्समध्ये वगैरे जर तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील आणि त्या खूपच महत्त्वाच्या असतील तर मांडा. पण असं जनरल कोणाबद्दल तरी ओपिनियन मांडणं आणि हे सगळं शक्यतो करू नका. नोकरी बदलणं किंवा असं काही डोक्यात येत असेल, तर ते तात्पुरतं थोडंसं जरा जमलं तर तो पॉज घ्या. थोडंसं एक आठवडा 2 आठवड्यानंतर या सगळ्या गोष्टी करा. काही वेळा काय होतं सांगतो, की काही वेळा या काळानंतर अ, जे ग्रहण झाल्यानंतर काही वेळा अचानक काही बदल होतात आणि वेगळी परिस्थिती बदलते किंवा एक नवीन परिस्थिती जी कदाचित तुमच्यासाठी पोषक पण असू शकते, तीही निर्माण होऊ शकते. सो ग्रहण काळामध्ये काही गोष्टी मध्ये बदल होऊन परिस्थिती बदलून काही वेळा तुमचे प्रायोरिटीज आणि या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. अशा वेळी थोडंसं पॉज घेऊन आता काही निर्णय न घेणं या बाबतीतले, नोकरी बदलणे किंवा कामाच्या ठिकाणचे हे जास्ती चांगले. सो चेरी प्लम, हॉली आणि सिरॅटो या रेमेडीज उपयोगाला येतील. सिरॅटो कारण खूप काहीतरी इकडनं-तिकडनं काहीतरी कोणतरी आपल्याला सांगतं आणि आपल्याला असं वाटतं, "वाह! वाह! आपण ते करूयाच म्हणजे आता." सो इतरांच्या बोलण्याचं कडे खूप आपण अ, त्यांना आपण मान्य होतो आपल्याला ते बोलणं, पण कदाचित ते आपल्या फायद्याचं नसतं. सो ह्या सगळ्याचा विचार करून जर निर्णय घेतले तर ते सगळ्यात चांगले. वृश्चिक रास 9व्या स्थानात वृश्चिक राशीपासून 9व्या स्थानामध्ये ग्रहण घडणार आहे चंद्रापासून. सो धार्मिक, आध्यात्मिक वाचन ह्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. वडिलांकडे लक्ष द्या. जे सीनियर्स आहेत, गुरु आहेत, मेंटॉर्स आहेत, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याशी बोला. त्यांच्या मनात तुम्ही खूप दिवस जर त्यांच्याशी बोलला नसाल, तर त्याच्यात गैरसमज एकदम त्यांच्या मनात यायची शक्यता आहे. त्याच्यात त्यांच्याशी जरा या काही 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 दिवसात बोला. 12 तारखेला घडणार आहे म्हणजे तुम्ही अगदी उद्यापासून आज आज जरी त्यांना फोन केला तरी चालणार आहे. सो एक आठवडाभरामध्ये त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी बोला. आणि या काळामध्ये इतरांवर आपलं मत लादणं किंवा आपल्याला काही वेळा धार्मिक किंवा वैचारिक मुद्द्यांवरनं आपण खूप फर्म असतो आणि ते उगीचच आपण इतरांना पटवायला जातो. कोणीतरी काहीतरी ग्रहणाबद्दल बोलतं, कोणतरी काहीतरी कशाबद्दल बोलतं आणि आपली मतं वेगळी असतात आणि आपण ती अग्रेसिव्हली मांडायला जातो. तर असं काही करावंसं वाटलं तर थोडंसं जरा स्पीड कमी असलेला बरा. सो वरवेन ज्यांना आपलं मत एकदम सगळ्यांना पटवून द्यायचं असतं, सगळं जे बरोबर आहे ते सगळ्यांकडनं करून घ्यायचं असतं. ही रेमेडी वाईन जे डॉमिनेटिंग असतात आणि रॉक वॉटर जे एकदम कडक असतात, जे फ्लेक्सिबिलिटी ज्यांच्यामध्ये कमी असते, रिजिड असतात विचारांचे, अशा रेमेडीज या काळामध्ये वृश्चिक राशीसाठी उपयोगी. धनुरास. धनुराशीच्या अष्टम स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडतील. अ, त्यांच्या चंद्रापासून आणि त्याच्यामुळे भावनिकदृष्ट्या स्थिर राहणं, कारण अष्टम स्थान हे शत्रुस्थान आहे. अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी एखाद्या गोष्टीवर जिथे तुम्हाला खूप सखोल अभ्यास करायचा होता, काहीतरी वाचन करायचं होतं, विचार करायचा होता, संशोधन, सखोल अभ्यास वगैरे याच्यामध्ये थोडंसं मन गुंतवा या काळामध्ये. चांगलं आहे की हो अभ्यास होईल. अ, ज्याच्यावर तुम्ही खूप दिवस एखादी गोष्ट विचार करून एखादा लेख लिहिणार होतात. खूप संशोधन करून, रिसर्च करून काहीतरी गोष्टी करणार होता. ते करा. सध्या शेअर मार्केट खाली येतंय, तर मग फंडामेंटल एनालिसिस करा.
वेगवेगळ्या कंपन्यांबद्दलचे आणि मग नक्की अजून शेअर मार्केट खाली आलं, तर कुठल्या कंपन्या घ्यायच्या, कुठले शेअर्स घ्यायचे याच्याबद्दल थोडासा विचार करा. सो आर्थिक व्यवहारामध्ये विचार करणं फक्त टॅक्सेशन आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये विमा, इन्शुरन्स, टॅक्सेशन याचंही स्थान आहे. सो तिथे खूप जोखीम पत्करणं, एकदम खूप प्रचंड काहीतरी घेणं, अशा गोष्टी करू नका. तिथे थोडंसं दोलायमान स्थिती होऊ शकते मनाची. तशी झाली तर स्क्लेरॅन्थेस, वाईल्ड ओट आणि चेस्टनट बड यापैकी औषधं उपयोगाला येतील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. त्यातली कुठली रेमेडी तुम्हाला उपयोगाची ते मी 100% तुम्हाला ताबडतोब जितकं शक्य लवकरात लवकर तितकी तुम्हाला मी त्याची ते तुम्हाला रिप्लाय तुम्हाला मी करीन. मकर राशीच्या सप्तम स्थानात होणार आहे. सो तुमच्या बरोबर समोरच्या स्थानात. सो तुमचे पार्टनर, मग तो लाईफ पार्टनर असो किंवा बिझनेस पार्टनर असो, त्याच्या घरामध्ये सूर्यग्रहण होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो अ, त्यांच्याशी जरा शांतपणे त्यांचं ऐकून घ्या. एकदम हमरी-तुमरीवर येऊन त्यांच्याशी आरडाओरडा, भांडण करण्याची काही गरज नाही. सो वैवाहिक आयुष्यात किंवा भागीदारीमध्ये उगीचच अहंकारामुळे, कारण सूर्य हा मान, सन्मान, अहंकार ह्याचाही द्योतक आहे आणि तिथे त्याच्यावर ग्रहण घडतंय. सो त्याच्यामुळे वाद होणार नाहीत ना, याची फक्त थोडीशी काळजी घ्या. तशी परिस्थिती आली तर काळजी घ्या. मुद्दाम अगदी काहीतरी नमतच घेण्याची काही गरज आहे असं नाही. पण समजा असं लक्षात आलं, की थोडंसं इगो क्लॅशेस व्हायला लागलेत, तर काही वेळ थांबवा. मी असं म्हणत नाही, की मुळीच त्याच्यावर काही व्यक्तच होऊ नका. एक काही काळ थांबवा. जरा शांत होऊ दे परिस्थिती आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतलेलं जास्ती चांगलं. आणि हे घ्यायला समजा अवघड पडत असेल, तर चेरी प्लम, हॉली आणि हनीसकल. हनीसकल कारण जुनं काहीतरी आठवून ते असं झालं होतं, तसं झालं होतं, असं काहीतरी व्हायला लागलं डोक्यात. तर हनीसकल, हॉली आणि चेरी प्लम या रेमेडीज तुम्हाला ह्या काळात मदत करू शकतील. कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. सो दैनंदिन रुटीन जे आहे, तुमचा आहार असेल, व्यायाम असेल, दिनचर्या असेल, त्याचं हे स्थान आहे. सो त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. त्याच्यामध्ये काही बदल करायला हवेत का बघा. काही राहतंय आपल्याकडनं, काही गोष्टी घडत नाहीयेत, तर त्या गोष्टी घडत नसतील तर त्याच्यावर बघा. हे कामाचं ठिकाण आहे, नोकरीचं ठिकाण आहे. तसं त्याच्यात मानसिक ताण घेणं किंवा तिथे काहीतरी उगीचच हे स्पर्धकांचं पण ठिकाण आहे, तुमच्या शत्रूंचं ठिकाण आहे. सो स्पर्धेमध्ये उगीचच कोणतरी तुम्हाला स्पर्धेमध्ये ओढायला लागलं, खूप उगीचच कॉम्पिटिटिव्ह करायला लागलं, की हे मी करून दाखवलं, तुला जमेल का बघ. अशी उगीचच काही वेळा तुम्हाला एखादा माणूस चॅलेंज करू शकतो आणि चॅलेंज करून तुम्हाला ट्रॅप करू शकतो. असं काही व्हायला लागलं तर फक्त त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. अ, जरा शांत राहा अशा वेळी. त्याच्यासाठी पुन्हा चेरी प्लम, हॉली आणि सिरॅटो, कारण कोणाच्या तरी विचारांमधच्या प्रभावाखाली येऊन आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करणं हे सिरॅटो करू शकतो. त्याच्यामुळे या औषधांकडे लागली तर या औषधांची मदत घ्या. मीन रास तुमच्या पंचम स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत. त्याच्यामुळे कलात्मक किंवा सर्जनशीलता जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये त्या त्या भावामध्ये, त्या घरामध्ये या गोष्टी घडतायत. सो त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यात काही बदल करायला हवेत का? किंवा त्याच्यामध्ये तुमचं मन रमवा. हे तुमच्या मुलांचंच ठिकाण आहे. सो मुलांच्या गरजा त्यांच्याशी क्रॅशेस होणार नाहीत. त्यांच्याशी व्यवस्थित राहायला नाही हे बघा थोडंसं. स्पेक्युलेशनचं हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये जे सट्टा बाजार खेळला जातो, त्याच्यामध्ये शक्यतो इथे या काळामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये जिओपॉलिटिकल गोष्टी खूप बदलतात. त्याच्यामुळे शेअर मार्केट एकदम अचानक वर खाली जाऊ शकतं. सो फ्युचर अँड ऑप्शन्स वगैरे अशा ह्याच्यामध्ये समजा तुम्ही गुंतवणार असाल, तर शक्यतो या काळामध्ये जरा सावधगिरी बाळगा. कारण तुम्हाला असं एखादी गोष्ट वाटेल, पण एक्झॅक्टली त्याच्या अपोझिट होईल. सो मोठ्या काहीतरी गुंतवणुकी किंवा मोठ्या पोझिशन्स घेऊ नका शक्यतो या काळामध्ये. जरा जिओपॉलिटिकली सिच्युएशन बघून, पण तुम्हाला वाटेल त्याच्या कंप्लीटली उलट्या गोष्टी घडू शकतील. त्याच्यामुळे त्याची थोडंसं लक्ष दिलेलं बरं. आणि त्यासाठी चेरी प्लम, सिरॅटो, वॉलनट आणि क्लेमॅटिस या औषधांचा उपयोग होऊ शकेल. तुमची चंद्ररास ही शक्यतो प्रत्येकाला माहिती असते, पण जर तुम्हाला माहिती नसेल तर अल्फा एस्ट्रो ही आपली वेबसाईट आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्याच्यावर जाऊन तुमचे बर्थ डिटेल्स टाकून तुमची रास कुठली आहे हे तुम्ही ओळखू शकाल. नेहमी सांगतो त्याप्रमाणेच आहे, की प्रत्येक राशीला सगळ्यांनाच त्रास होईल किंवा सगळ्यांनाच हे सगळं अप्लाय होईल असं नाही. प्रत्येकाची मूळची ग्रहस्थिती जी आहे कुंडलीमधली ती तेवढीच महत्वाची आहे. पण समजा ही औषधं घ्यायला लागली तर कशी घ्यायची? तर साधारण 3-4 थेंब प्रत्येक औषधाचे नॉर्मल तुमच्या रेग्युलर पाण्यामध्ये टाकून ते थोडं-थोडं पाणी दिवसभरामध्ये घ्यायचं. पण तरी तुम्हाला समजा काही प्रश्न असतील किंवा पुष्पौषधी बद्दल समजा जास्ती माहिती हवी असेल, पुष्पौषधींबद्दल व्हिडिओज बघायचे असतील, तर आपल्या चॅनेलवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये
34 ते 36 एपिसोड्सची एक मालिका आहे. तुम्ही प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये जाऊन बघू शकता आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही पुष्पौषधी बद्दलची सखोल माहिती घेऊ शकता. त्यातही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. मी प्रत्येक कमेंट्सला उत्तर देत असतो. त्याच्या जो काही प्रश्न तुमचा येईल त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी. अ, आवडत असेल असती व्हिडिओ आणि ज्योतिष, पुष्पौषधी यांच्याबद्दल अत्यंत विवेकी पद्धतीने, लॉजिकली, रिअलिस्टिक पद्धतीने जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि या चॅनलला आणि आपल्या या कुटुंबाला वाढवण्यासाठी मदत करा. ग्रहणाला घाबरू नका. ही एक अत्यंत सुंदर खगोलीय घटना आहे. त्याच्याकडे खगोलीय घटना म्हणूनच बघा. जनरली सुद्धा आपण स्वतःची काळजी घ्यावी. योग्य त्या गोष्टींमध्ये, आपल्या छंदांमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये आपण मन रमवावं. खूप भावनेच्या भरात जाऊन कधीच निर्णय घेऊ नयेत. या सगळ्या गोष्टी एरवी सुद्धा तेवढ्याच ॲप्लिकेबल आहेत, जेवढ्या ग्रहण काळामध्ये आहेत. सो काळजी घ्या, घाबरू नका, अंधश्रद्धा पसरवू नका. फक्त पसरवायचंच असेल तर आपला चॅनल सगळीकडे प्रसार करा. धन्यवाद.